चला मग आता जाऊया आपण. गाडी घेतली आता. मला कोण बोललं ना तुला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते ते पण डॅमच्या आहे ना पाठच्या साईडला. इथं बघा डॅम पाय आणि आता पाठ बघा बारका ऐकत नाही भाई. ड्रम लावले ना आणि मजा करता बघा मारले उडी. तिकडे फुल ट्रॅफिक झालं आहे आणि आता धरण आहे पूर्ण आणि एवढा मोठा धरण आहे असं वाटतं नदीच आहे पूर्ण. एक खडकवासचा पूर्णपणे डॅम्प आणि मी पब्लिक. यार इथे एवढे दुकानं आहेत ना, भरपूर दुकानं आज आहे ना मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोकणी साऊंड यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. ते भावनो आता मी चालू म्हणजे संडे आहे आणि आता चालू म्हणजे ना डॅम्प आहे आमच्या इथून 15-20 मिनटात. म्हणजे भरपूर मोठा असा आहे ना धरण आहे पाण्याचा. ते तिथे आहे ना संध्याकाळच्या टायमाला आहे ना म्हणजे एवढा मोठा धरण आहे असं वाटतं नदीच आहे. आणि तिथे संध्याकाळच्या टायमाला ना भारी सनसेट तयार होतो आणि भरपूर गर्दी असते तिकडे. टुरिस्ट भरपूर असतात आणि आपल्याला माहिती आहे आपण समुद्र ठिकाणी मी राहतो कोली आहे. ते कसं आहे आपल्याला शांत होण्यासाठी आहे ना समुद्र बघितलं की एकदम शांत म्हणून मी तिथं जातो बसायला. आणि आत्ता पण मी तिथेच चाललो आहे. ते कशा प्रकारे तिथला वातावरण सीन ते दाखवतो तुम्हाला. ते ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल. चला मग आता जाऊया आपण. गाडी घेतली आता. गाडीवर बसताना निघतो डायरेक्ट डॅम्पवर जाण्यासाठी. शेवटपर्यंत आपला भाग नक्की आवडेल. चला दाखवतो आता. आत्ता आपण आलेलो आहे म्हणजे लास्ट PMP स्टॉप आमच्या इथला इथला. तर निघालो आहे. गाडी बघा गाडी चालवत भाई एका हातात मोबाईल माझ्याकडे आणि मी व्हिडिओ करतो आहे आणि एका हाताने गाडी चालवतो आहे. चलो आपल्याला जायचं आहे ला राईट. चलो गाईस पूर्ण गाड्यांचं आहेत बघा जास्त. आणि चालवायला एवढी मजा येते ना असे गाडी नसले की. पलवायला एक नंबर. बाईक चालवायला मला भरपूर आवडते. मला कोण बोललं ना तुला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते ते मित्रांनो मी त्यांना बोलेन की मला सर्वात जास्त आहे ना बाईक चालवायला आवडते. किती पण त्या चालवायला मी नाही बोलणारच नाही गाडी चालवायला. आता आपण डॅमजवळ पोहोचू थोड्याच वेळामध्ये असं वाटतंय मला. हा बघा आपण डॅमच्या आहे ना पाठच्या साईडला. इथं बघा डॅम पाय आणि आता पाठच्या साईडला आपण आपल्याला गोल फिरून ना उलट्या फिरून त्या साईडला जायचं आपल्याला. तर तिकडे बघा पाणीच पाणी. असं वाटतं की समुद्र बघायला आलो आहे मी. थोडी तशी फिलिंग येते. एक नंबर वाटते गाडी चालवायला. मजा येते भरपूर. दररोज कामावर जायचं 6 दिवस एक संडे भेटतो तो पण आहे ना असा निघून जातो ना एवढा फास्ट काय समजत पण नाही. संडे म्हणजे मला वाटतं 1 तासाची कोण सुट्टी देते मध्ये. आणि जे कामाचे दिवस असतील ना अरे असं 6 दिवस म्हणजे असं वाटतं महिना अख्खा जात नाही पूर्ण. सुट्टी भेटली की आपण ऐकतोय काय कोणाला. डायरेक्ट निघालो म्हणजे फिरायला. दर संडेला कुठे ना कुठे तरी जायचं माझं ठरलेलंच आहे. मला घरी बसायला बिलकुल पण आवडत नाही. झोपा काढायचे घरी बसून. काय ती काय जिंदगी आहे काय झोपा काढायची. आपलं काय सध्या तरी फिरायचं वय फिरून घ्यायचं. एकदा वय गेलं आपलं की विषय संपला. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत मजा करून घ्या भावांनो. नंतर काय एकदा वय गेलं की नंतर पश्चाताप झाला नाही पाहिजे की आपण मजा नाही केली या वयात. चलो मला सर्व बघतात आहे. मी एका हातात मोबाईल धरला आणि एका हाताने गाडी चालवते तेव्हा. हे बघा डॅमच्या पाण्यावर ना पेवतात आहे ते बघा. गावातल्या आठवण आलं. आम्ही पण असंच नदीवर पोहायला जातो सर्व. हे बघा फुल धमाल करतात सर्वजण. बघा आता उडी मारल बघा भाई खतरनाक. फुल मजा करतात सर्व.
हो कडक खतरनाक एकदम मजा करताय ना सर्व. मला पण गावातल्या मुलांची आठवण आली बघून. भाई इथे काय नाही. बघा ह्या भावाची व्हिडिओ काढतो, माझी व्हिडिओ काढ बोलतोय. अरे कडक एकदम सुरली खतरनाक. एक नंबर अशी मजा करतात सर्व भावांनो. बारका बघा, हा बघा बारका ऐकत नाही भाई ऐकत नाही बघा. पाठी ड्रम लावले ना आणि मजा करते. हा बघा मारले उडी खतरनाक एकदम कडक. मज्जा फुल धमाल. कडक. हे बारके बारके पोरं पण नाही ऐकत आहे बघा. पेवायला काय विषय हार्ड आहे बाई ह्यांचा. चल कडक. चला आपण जाऊया डॅम जवळ. आपल्याला सनसेट नाही तर मिक्स होईल आपला. चलो सर्वजण मजा करतात इथे. आम्हाला गावातल्या आठवण आली ह्यांना बघून, गावातल्या मुलांची. ते काय दिवस होते आमचे. आता आम्ही सर्व लांब लांब झालो. चलो सर्व आता कोण दुबईला आहे, कोण मुंबईला आहे, कोण कुठं आहे. सर्व म्हणजे लांब लांब झालं. तर चला तुला दाखवतो आता डॅम सनसेट. चल आता आपण फायनली पोचलो आहे डॅमच्या जवळ. हे बघा इकडं पाणीच पाणी दिसतंय तुम्हाला. मेन म्हणजे स्पॉटवर जाऊया आपण. इथे सर्व पब्लिक असते, तिकडून दाखवतो. चलो गाईज चलो मजा करेंगे आज. हे बघा गर्दी बघा. तिकडे फुल ट्रॅफिक झालं आहे. आणि आता पोचलो आपण डॅम जवळ. आहे बघा इथे पाणी आहे पूर्णपणे गोड पाणी आहे. म्हणजे डॅम धरण आहे पूर्ण. आणि एवढा मोठा धरण आहे असं वाटतं नदीचं आहे पूर्ण. आणि इथं पब्लिक आहे. आपण पण गाडी पार्क करूया आपली आणि मग दाखवतो तुम्हाला. तर सनसेट तयार होईल. तर फायनली पोचलो आपण धरणाजवळ. आणि आता इथे भरपूर गर्दी आहे. आता सनसेट तयार होईल. आता झाल्या वाजलेत आहेत. चला दाखवतो तुम्हाला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि तिकडे पण मजा करतात सर्व मुलं. तर आपण इथे सनसेट बघायचं आणि मग घरी निघायचं. आणि आता झाले वाजलेत आहेत तसे पण. सनसेट आता होईल मस्तपैकी. थोडा इथे शांत बसतो जरा टेन्शन रिलॅक्स. नंतर मग घरी जाऊ. चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अरे इथे एवढे दुकानं आहेत ना, भरपूर दुकानं. आज आहे ना भरपूरच मला असं वाटतं गर्दी आहे. ट्रॅफिक पण भरपूर दिसतं आहे गाड्यांचा. आणि टुरिस्ट म्हणजे पब्लिक पण भरपूर आले बघायला. चला आपण पण आता मेन जाऊ कुठेतरी शांत ठिकाणी आणि बसू जिथे कोण नसेल. चलो मला इथे जागा पण नाही भेटत त्या साईडला, एवढी गर्दी आहे. हा आहे खडकवासचा पूर्णपणे डॅम्प. आणि मला जेव्हा कंटाळा येतो एकदम नर्वस फील होतं तेव्हा मी येऊन इथंच बसतो शांतपणे बाईक घेऊन. आणि आता सनसेट होईल मस्तपैकी. आज असं वाटतं संडे असल्यामुळे आहे ना भरपूर म्हणजे गर्दी आहे. संडे असल्यामुळे आहे ना एवढे पब्लिक आले आहे ना. ट्रॅफिक बी भरपूर आहे. सर्वीकडे पब्लिकच दिसते आज. नाही तर एवढी पब्लिक नसते इथे. चलो थोडा लाईट. आत्ता बघा कसं वाटतंय कडक अंधार केला आहे मी. आणि हा आपला नॅचरली पब्लिक.
हॅलो गाईस, हा घोड्याचं दुकान एक नंबर ठेवलेलं आहे. चला भावांनो, निघतो आता घरी जाण्यासाठी. वाजलेत भरपूर. आता घरी जाऊ आणि बघू तिथे कसं काय चाललं आहे ते वातावरण. आता गाडीवर बसलो आहे आणि ब्लॉग बघितला तुम्ही कसा आहे इथलं धरण. भरपूर गर्दी आहे. पाहिजे तशी क्लिप काढायला भेटले नाही मला, कारण की माझ्यासोबत अजून कोण होतं, भाऊजी बी आले असते तर आणि व्हिडिओ काढले असते माझे. ते आता माझे जेवढे होते तेवढे काढले. ते ब्लॉग शॉर्टपर्यंत बघायला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि अजून ब्लॉग आहे थोडा, आता जाताना दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे मजा करतो ते बाईकवर. चला